स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी तिरुपतीहून। ऑक्सिजन अभावी 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। तिथे सरकारी रुग्णालयातली ही धक्कादायक घटना आहे। ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने 11 जण तिथे दगावलेले आहेत। तिरुपती इथल्या रुईया रुग्णालयातली घटना अतिदक्षता विभागातली ही घटना असून आंध्र प्रदेशच्या सीएमनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। जगनमोहन रेड्डी यांनी या चौकशीचे आदेश दिलेत। आंध्र प्रदेशात घडलेली घटना तिरुपती या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने 11 जण दगावलेले आहेत। महाराष्ट्रासारखीच घटना आंध्र प्रदेशात सुद्धा घडली आहे। नाशिकमध्ये जशी ऑक्सिजन अभावी किंवा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांनी जीव गमावले होते, तसंच अतिदक्षता विभागामध्ये तिरुपती या ठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि 11 रुग्णांचे बळी गेलेत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। महेश, तिरुपतीमध्ये अगदी महाराष्ट्रातल्या नाशिकसारखीच घटना घडलेली आहे, काय अधिक माहिती? तिरुपती जे भारतातलं सगळ्यात धार्मिक शहर आहे प्रसिद्ध, त्या ठिकाणी हे जे सरकारी रुग्णालय कोविड सेंटर आहे, या ठिकाणी 1200 रुग्णांसाठी हे रुग्णालय होतं। या ठिकाणी रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान अवघ्या 5 मिनिटात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। या ठिकाणी ऑक्सिजनचा जो साठा होता तो संपुष्टात आला आणि ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येताच त्या ठिकाणी धावपळ सुरू झाली आणि असलेले सिलेंडर लावण्याचे प्रयत्न झाले। ऑक्सिजनचे सिलेंडर त्या 5 मिनिटांमध्ये 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। आपण ते व्हिज्युअलमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने त्या ठिकाणी धावपळ उडालेली आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना जसं मिळेल तसं ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला। हातात जे पेपर काही पुस्तक मिळतील त्याच्याने हवा देण्याचा प्रयत्न केला। काहींनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ऑक्सिजन देता येईल असा प्रयत्न केला, मात्र त्या 5 मिनिटात रुग्णांचे जीव गेलेले आहेत। महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचा साठा संपणार होता हे रुग्णालयाला माहित होतं। त्यासाठी त्यांनी चेन्नईहून एक ऑक्सिजन टँकर मागवलं होतं, मात्र ते ऑक्सिजन टँकर लॉकडाऊनमुळे या ठिकाणी येण्यामध्ये उशीर झाला अशी माहिती रात्री उशिरा रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेली आहे आणि त्यामुळे हा ऑक्सिजन साठा संपताच त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर असलेल्या या 11 रुग्णांचे जीव गेलेले आहेत। आता या ठिकाणी त्यानंतर नातेवाईक, ज्यावेळी बातमी पसरली नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली, त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला, काही ठिकाणी तोडफोडी केली नागरिकांनी। मात्र खूप दुर्दैवी चित्र आहे। रात्री उशिरा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता चौकशी जे निष्पन्न होईल ते होईल, मात्र जे रुग्ण आपला जीव बरा होईल म्हणून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते त्यांना मात्र आपला जीव गमवावा लागलेला आहे। अत्यंत निष्काळजीपणा यामध्ये आता कोणाचा होता, नेमका टँकर उशिरा का आला हे आता चौकशीमध्ये स्पष्ट होईल। बिलकुल महेश, आणि एकूण बरेच रुग्ण या रुग्णालयामध्ये होते, मात्र फक्त या अतिदक्षता विभागाचाच पुरवठा खंडित झाला होता की इतर सुद्धा रुग्णांवर त्याचा परिणाम झाला काही? इतर रुग्णांवर त्याचा परिणाम झाल्याचं सध्या तर चित्र दिसत नाही आहे, कारण जे 11 रुग्ण दगावले होते त्यामध्ये बरेच लोक खूपच अस्वस्थ होते, व्हेंटिलेटरवर होते आणि बाकीच्या रुग्णांना ते त्यांच्याकडे असलेले जे बल्क सिलेंडर्स आहेत ते सिलेंडर तात्काळ लावण्यात आले होते। मात्र हे अत्यंत प्रकृती बिघडलेले जे रुग्ण होते त्यांचा मात्र जीव गेलेला यामध्ये। जी, आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेतच, मात्र हे किती मोठं रुग्णालय आहे आणि तिथे कशी नेमकी सुविधा चालते आता? त्यानंतर कोणाचा यामध्ये दोष आहे किंवा काय याची चौकशी आता सुरू झाली असेलच, मात्र प्रथमदर्शनी कोणाला जबाबदार धरलं जातंय या घटनेला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तिरुपतीचं मोठं कोविड रुग्णालय आहे। या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहे आणि त्यामुळे 1200च्या जवळपास रुग्ण या ठिकाणी दाखल आहेत। आता यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजनचा साठा संपणार होता हे रुग्णालय प्रशासनाला कल्पना होती, त्यासाठी त्यांनी चेन्नईहून एक ऑक्सिजनचं टँकर मागवलं होतं, मात्र ते नेमकं उशिरा का पोहोचलं हा आता त्यामध्ये चौकशीमध्ये विषय राहील, कारण अवघ्या 1 तासाच्या उशिरा तो टँकर आल्यामुळे ही घटना घडलेली आहे। आता त्या चौकशीमध्ये हे निष्पन्न होईल। बिलकुल महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर अगदी काही वेळ ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही आणि त्यामुळे तिरुपती इथल्या या सरकारी कोविड रुग्णालयामध्ये जे एकूण 1200 रुग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी जे काही जण व्हेंटिलेटरवरती आयसीयू मध्ये होते त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचला नाही, ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि म्हणूनच आयसीयू मधल्या 11 रुग्णांचा तिरुपतीतल्या या सरकारी कोविड केंद्रामध्ये बळी गेलेला आहे।
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आता चौकशीचे आदेश दिलेत. पुढची बातमी आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. उपलब्धता, वितरण, साठवणूक, पायाभूत सुविधांसाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. पीएसए प्लांट आणि कॉन्सन्ट्रेटर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्धतेमध्ये वाढ केली जाते. ऑक्सिजन टँकर्सची उपलब्धता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. नायट्रोजन आणि आर्गन टँकर्सचं रूपांतरण ऑक्सिजन आयातीसाठी करत पुढाकार घेतला जातोय आणि देशांतर्गत उत्पादन तसंच रेल्वे आणि हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या सगळ्या वाहतुकीवरती देखरेख ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग व्यवस्था सुद्धा सज्ज ठेवण्यात आली आहे. रुग्णालयातील क्रायोजेनिक टँकर्सची संख्या आणि क्षमता सुद्धा वाढवलेली आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या खरेदीतून पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या जलद खरेदीसाठी सामान्य वित्तीय नियमांमध्ये सुद्धा शिथिलता आणण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी तुषार शेटे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे आपल्यासोबत आहेत. तुषार, केंद्र सरकारकडून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ऑक्सिजन पोहोचावा यासाठी हे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू आहेत. काय आणखी सांगाल? पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा क्रायसिस निर्माण झालेला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केलेली होती आणि हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची विनंती केलेली होती. मात्र हा भाग झाला फक्त राज्याचा. देशातल्या अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा असाच तुटवडा निर्माण झालेला होता आणि तो भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं आता जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत. मुळातच ऑक्सिजन निर्माण करणं, निर्माण केल्यानंतर तो साठवणं आणि साठवल्यानंतर त्याची वाहतूक करणं, या 3 टप्प्यांवरती सरकारनं फोकस केलेलं होतं. त्यासाठी पीएसए प्लांट उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन तर कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जो साठवणुकीचा मुद्दा होता, त्यानंतर त्याची वाहतूक करायची होती, पण अशा वेळेला ऑक्सिजन टँकर उपलब्ध नव्हते. म्हणून त्यावेळेला नायट्रोजन आणि ऑर्गन टँकर्स जे होते, ज्याचं रूपांतर ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं अनेक देशांमधनं, म्हणजे जगातल्या अनेक देशांमधनं ऑक्सिजन मागवायला सुरुवात केलेली आहे. रेल्वे मार्ग असेल, हवाई मार्ग असेल किंवा जलवाहतुकीच्या माध्यमातून सुद्धा ऑक्सिजन आता देशाच्या विविध भागात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पुढच्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा संपेल अशी आशा बाळगायला आपल्याला हरकत नाही. बिलकुल. तुषार, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. केंद्र सरकारनं या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न तर युद्ध पातळीवरती सुरू ठेवलेलेच आहेत. देशामध्ये कुठेही या कोरोना रुग्णांसाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. फक्त ऑक्सिजनच नव्हे तर इतर वैद्यकीय सामुग्री सुद्धा वेगवेगळ्या देशातून देशामध्ये पोहोचते. आता डीआरडीओनं विकसित केलेल्या कोरोनाविरोधी औषधाला नुकतीच औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे आणि दुसरी चांगली बातमी आता आली असून हे औषध आजपासून उपलब्ध होईल अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी दिली आहे. डीआरडीओनं भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये अनेक नेत्रदीपक उपलब्धी प्राप्त केलेल्या आहेत. कोरोनाविरोधी लढ्यात सुद्धा डीआरडीओनं तेजस लढाऊ विमानांपासून ऑक्सिजन निर्मिती करून दाखवली आहे. तिचा अवलंबही देशात सुरू झालाय आणि आता कोरोनाविरोधी औषध 2-डिऑक्सी डी ग्लुकोज म्हणजेच 2DG या नावानं निर्माण केलेलं आहे. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात आणि त्यांना बाहेरून द्यावा लागणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण हे खूपच कमी होतं असा दावा डीआरडीओनं केलाय. संपूर्ण राज्यातल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातला लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत मिळत आहेत. कारण कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईलच, मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे आणि त्यामुळेच लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली जाते. कॅबिनेटच्या बैठकीनंतर या संदर्भातला निर्णय होईल. सध्या 15 मे पर्यंत हे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, मात्र ते वाढू देखील शकतात. 30 मे पर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वाटते. तसे संकेत मिळत आहेत. कॅबिनेटची बैठक होईल, त्यामध्ये हा निर्णय होईल. कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अजूनही गंभीर आहे आणि म्हणूनच राज्यामध्ये लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाण्याचे संकेत मिळत आहेत. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पुन्हा सगळी मतं जाणून घेतली जातील आणि राज्यामध्ये
लॉकडाऊन आणि हे कडक निर्बंध कधीपर्यंत कायम ठेवायचे या संदर्भातला निर्णय होईल। राज्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे। राज्य सरकारनं 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केलेलं आहे। मात्र अनेक जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते। त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आलाय। आपण एक नजर टाकूयात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलाय। नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। पुन्हा 12 मे पासून 22 मे पर्यंत नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन। त्यानंतर सांगलीमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यामध्ये 15 मे पर्यंत आहेच, मात्र बीडमध्ये कडक लॉकडाऊन 12 मे पर्यंत घोषित करण्यात आलाय। त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं तसे आदेश दिलेले आहेत। अमरावतीमध्ये त्यानुसार 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे। तर यवतमाळमध्ये 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे। त्या जिल्ह्यांनी आपापल्या पातळीवरती तसे निर्णय घेतले। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याप्रमाणे सिंधुदुर्गात सुद्धा 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। तर लातूर या ठिकाणी 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाशिममध्ये सुद्धा 15 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय आणि परभणीमध्ये 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन। तर इंदापूरमध्ये 7 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। आता मुंबईकरांसाठी मोठी बातमी। भाजपच्या शिष्टमंडळानं मुंबईकरांना मोफत लस मिळावी यासाठी पालिका आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची मागणी केली। त्यानंतर लगेचच महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची घोषणा महापौरांनी केली। 50 लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे। भाजपच्या शिष्टमंडळानं मुंबईच्या पालिका आयुक्तांची म्हणजेच इक्बाल सिंग चहल यांची भेट घेऊन मुंबईकरांना मोफत लस देण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता मुंबई पालिकेनं ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आणि आता मुंबईकरांना मोफत लस मिळणार आहे। अतुल भातखळकर, आशिष शेलार यांच्या वॉर्डात एकही लसीकरण केंद्र नसल्याचं देखील दरेकरांनी आयुक्तांना सांगितलं। तसंच टेस्टिंग कमी करून रुग्णसंख्या कमी दाखवू नका असं देखील त्यांनी आयुक्तांना सांगितलं। 2 दिवसात विचार करून सांगतो असं आयुक्तांनी आश्वासन दिल्याची माहिती दरेकरांनी दिली। प्रवीण दरेकरांनी काय मागणी केली होती आणि त्यानंतर महापौरांनी काय घोषणा केली ऐकूयात। जबाबदारी आमची आहे। मुंबई महानगरपालिकेनं स्वतंत्र ग्लोबल टेंडर काढून त्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या पैशांनी लस खरेदी करावी अशा प्रकारची मागणी आज आमच्या शिष्टमंडळाने ठेवली आणि आयुक्तांनी सांगितलं की अशा प्रकारचं तात्काळ ग्लोबल टेंडर काढून मुंबई महापालिकेच्या पैशांनी त्या ठिकाणी मुंबईकरांना सरसकट मोफत लसीकरण केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे। 2 दिवसात ग्लोबल टेंडर निघेल। त्या ग्लोबल टेंडरमध्ये फायझर, नंतर जॉन्सन, स्पुटनिक आणि मॉडेल ह्या 4ही वॅक्सिनसाठी ग्लोबल टेंडर स्वतः आयुक्त महापालिकेच्या स्तरावर काढत आहे। त्याच्यासाठी सर्व गटनेत्यांनी याला मान्यता दिली। त्यांना सांगितलं तुम्ही सगळं मुंबईसाठी चांगलं करताय तर अजून हेही आम्ही सगळी मान्यता देतो। आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। कोरोनामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावलेले आहेत त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आलेत। महिला आणि बाल विकास विभागाकडून यासंबंधीचा निर्णय जारी करण्यात आलाय। जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल समिती गठीत करण्यात येणार आहे। ज्या बालकांच्या पालकांचं निधन झालंय अशा बालकांची काळजी घेणारं कुणीही नसल्यानं ही बालकं शोषणास बळी पडण्याची किंवा बाल कामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय आणि या दोन्ही निर्णयांमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचं भविष्य सुधारण्यास मदत होणार आहे। एक मोठी बातमी येते। प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल वोरा यांचं कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झालंय। राहुलने मृत्यूआधी सोशल मीडियावरती एक हृदयस्पर्शी अशी पोस्ट लिहिली होती। त्या पोस्टनंतर अवघ्या काही तासातच त्याचं निधन झालंय।
संबंधित पोस्ट वाचून संपूर्ण देश हळहळलाय. या पोस्ट नंतर आता राहुलचा रुग्णालयामध्ये दाखल असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये राहुलनं रुग्णालयाकडून किती निष्काळजीपणे काळजी घेतली जात असल्याचं दाखवलं होतं. हा व्हिडिओ त्याच्या निधनानंतर समोर आलाय. राहुलची पत्नी ज्योती तिवारी हिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर संबंधित व्हिडिओ शेअर केलाय. यावेळी तिनं आपल्या पतीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. इसकी बहुत कीमत है आज के टाइम पे. बिना इसके मरीज ना छटपटा जाता है. बिना इसके कुछ नहीं आता इसमें, कुछ भी नहीं आ रहा है इसमें. अटेंडेंट आई थी, मैंने उसको बोला एक ज़रा सा फॉल्ट उसको समझ में नहीं आ रहा है. वो क्या करते हैं, एक बॉटल होती है, उस बॉटल को फुल भर के उसके फ्लो को बढ़ा रहे हैं, इसमें पानी आ जा रहा है. वो करके चले जाते हैं, फिर उनको आवाज़ें लगाओ, आते ही नहीं है. अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ आहे. काय परिस्थिती रुग्णालयातली हे त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.